जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। श्री विठ्ठलराव भाऊराव गुंजाळ व सौ लता विठ्ठलराव गुंजाळ यांचा अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या थाटात संपन्न। संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील मनमिळावू कार्यकुशल सर्वगुण संपन्न सृजनशील असलेले सेवानिवृत्त तलाठी सर्कल व खांडेश्वर देवस्थानचे विश्वस्त श्री विठ्ठलराव भाऊराव गुंजाळ व सौ लता विठ्ठलराव गुंजाळ यांचा अभिष्ट चिंतन सोहळा महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या शुभ हस्ते खांडगाव येथे खांडेश्वर सांस्कृतिक भवनमध्ये रविवारी 8 सप्टेंबर रोजी मोठ्या थाटात पार पडला। कार्यक्रम प्रसंगी लोकप्रिय व्याख्याते कवी मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा फेम अनंत राऊत यांचे व्याख्यान झाले। अनंत राऊत यांच्या भोंगा वाजलाय मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा या कवितांनी कार्यक्रमाची रंगत वाढली। श्री विठ्ठलराव भाऊराव गुंजाळ व सौ लता विठ्ठलराव गुंजाळ यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी शुभेच्छा दिल्या। यावेळी माजी नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे, पांडुरंग शेटगोले, शामरावचे चेअरमन रामहरी कातोरे, मिलिंद कानवडे, खांडेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष लालभाऊ गुंजाळ, पंचायत समितीचे माजी उपसभापती ॲडव्होकेट मधुकर गुंजाळ, साखर कारखान्याचे संचालक रमेश भाऊ गुंजाळ, शामरावचे संचालक सोमनाथ गुंजाळ, महिला काँग्रेस अध्यक्षा अर्चनाताई बालोडे यांच्यासह विविध मान्यवर, विविध संस्थेचे पदाधिकारी, आजी माजी तलाठी, सर्कल, नातेवाईक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्री विठ्ठल भाऊराव गुंजाळ व सौ लता विठ्ठलराव गुंजाळ यांच्यावर अनेक मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला। सलीम शेखचा प्रतिनिधी हुसैन पटेल। महत्त्वाचा आपण आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी करतोय आणि तो देखील खांडेश्वराच्या भूमीमध्ये। कारण आपल्या सर्वांनाच माहिती की आदरणीय साहेबांच्या कुशल नेतृत्वाखाली या खांडेश्वर परिसराचा विकास झाला। त्यामध्ये ट्रस्टी आदरणीय भाऊ असतील, नाभाजी बाबा असतील, मधुभाऊ असतील, या सर्व विश्वस्तांबरोबर आप्पांचा देखील मोठा सहभाग या ठिकाणी या देवस्थानच्या विकासामध्ये राहिलेला आहे। म्हणून सर्वांची इच्छा होती की या देवस्थानच्या परिसरातच आप्पांचा या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळा व्हावा। कारण आप्पांचा वरून त्या ठिकाणी कुबेरचे संचालक आहे, त्या ठिकाणी त्यांचं स्वतःचं कार्यालय आहे, परंतु खांडेश्वरच्या विकासासाठी हातभार लावणाऱ्या व्यक्तिमत्वाचा विकासचा सोहळा ज्यांच्या नेतृत्वाखाली व्हावा ते असे आपले आदरणीय आमदार थोरात साहेब यांच्या शुभ हस्ते हा सोहळा पार पडतोय। आणि आप्पांच्या व्यक्तिमत्वाचा मी 2च मिनिटात आढावा घेतो। मला जाणीव आहे की साहेबांना पुढचे कार्यक्रम आहे, त्यामुळे फार आप्पांचा करता 2 मिनिटात कर्तृत्वाचा आढावा घेणं शक्य नाही, परंतु आप्पांची पार्श्वभूमी आपल्या सर्वांना माहीत आहे। 8 सप्टेंबर 1954 साली आप्पांचा जन्म
अतिशय सामान्य शेतकरी कुटुंबात झाला आणि वडिलांचं पितृछत्र आप्पांचं लवकर हरपलं, परंतु आई मातोश्री शेवंताबाई यांनी अपार असं कष्ट केलं आणि आप्पांना वाढवलं. आप्पांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ग्रॅज्युएशनचं शिक्षण त्या काळी घेतलं. ती 40 वर्षापूर्वी ग्रॅज्युएट होणं काही सोपं नव्हतं, परंतु आप्पांनी आपल्या सवंगड्यांसमोर या ठिकाणी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतलं. आणि मला वाटतं 1972ला ज्यावेळेस दुष्काळ होता, आप्पा नाला बर्डिंग सारख्या ठिकाणी मुकादम म्हणून त्यांनी काम केलं. त्यानंतर आप्पांचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आप्पा शेतकी संघात त्यांनी 2 वर्ष नोकरी केली, परंतु आप्पांचं मन नोकरीत रमलं नाही. सोमनी साहेब आणि सोमानी साहेब यांचं मार्गदर्शनाखाली आप्पांनी त्या ठिकाणी तलाठी म्हणून अत्यंत दुर्गम अशा अकोले तालुक्यात त्यांनी सेवा केली. आणि ही सेवा करत असताना सेवाभाव कसा असतो, एखादा महसूलमध्ये काम करणारा कर्मचारी किती प्रामाणिक काम करतो याचं उदाहरण म्हणजे आप्पा आहे. आणि आप्पांनी त्यानंतर मागे वळूनच पाहिलं नाही. सर्वसामान्य माणसाचं हित हे सातत्याने आप्पांनी जोपासलं. आणि हे करत असताना नंतर आप्पांची संगमनेर तालुक्यात बदली झाली. ज्या ज्या ठिकाणी आप्पांनी काम केलं त्या त्या ठिकाणी मोठा मित्रपरिवार आप्पांनी जमवला. कारण आप्पांचं वैशिष्ट्य राहिलं, कधी कोणाची अडवणूक नाही, सर्वांना मदत करायची. आणि हाच त्यांचा सेवाभाव असल्यामुळे आप्पांनी खूप अशी माणसं जोडली. साहेबांना मला सांगू इच्छितो की आप्पांना संपत्ती काहीच नाही, वडीलपार्जित आलेली तीच संपत्ती आप्पांनी, आणि परंतु ही लोक ही जमवली, लोक जोडली, हीच खरी मोठी संपत्ती आप्पांनी ठरवली. आणि हे करत असताना सहकारात काम करताना आप्पा 12 वर्षापूर्वी या ठिकाणी सर्कल म्हणून निवृत्त झाले. आणि याच ठिकाणी आपण त्यांचा रिटायरमेंटचा मोठा कार्यक्रम घेतला. परंतु आप्पा शासकीय सेवेत असताना गावच्या विकासासाठी सतत झटत होते. या ठिकाणी आपण बघतोय खांडेश्वर देवस्थानमध्ये आप्पांचा सहभाग होताच, परंतु या ठिकाणी खांडेश्वर दूध संस्था असेल, लक्ष्मीपत संस्था असेल, त्याचबरोबर मथुराबाई थोरात सहकारी दूध उत्पादक संस्था जी आडव्या वडा या ठिकाणी ती कार्यरत आहे. कारण आपण बघतो गावचा विस्तार मोठा होता, त्यामुळे त्या ठिकाणी देखील एक सहकारी संस्थांची निर्मिती आप्पांच्याच नेतृत्वाखाली त्या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी झाली. आणि हे करत असताना आप्पांनी या ठिकाणी रिटायर जे महसूल कर्मचारी त्यांच्यासाठी देखील आप्पांनी स्वर्गीय सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात पतसंस्था या नावाने त्यांनी स्थापन केली. आणि अनेक वर्ष आप्पा त्या पतसंस्थेचे चेअरमन राहिलेले, आत्ताही ते संचालक आहेत. म्हणजे स्वर्गीय सहकार महर्षी दादांच्या नावाने देखील पतसंस्थेचे चेअरमन आणि बाईंच्या नावाने एका डेअरीचे चेअरमन, असा दुहेरी वियोग आप्पांच्या जीवनात आलेला आहे. आणि अत्यंत शांत संयमी आप्पांकडे आज आपण बघितलं तर अत्यंत शांत संयमी. आयुष्यात अनेक चढउतार आले, परंतु आप्पा आनंदाने त्यात सहभागी झाले, आनंदाने त्यांनी संसार केला. आणि या संपूर्ण प्रवासात आप्पांच्या जीवनात लता वहिनींचा फार मोठा वाटा राहिलेला आहे. मुलं देखील कर्तृत्ववान निघाले, वरुण असतील, वैभव असतील, आज देखील आज वेगवेगळ्या क्षेत्रात अत्यंत मोठ्या यशस्वी उद्योजक म्हणून चमकत आहे. यामध्ये आप्पांचं योगदान निश्चितच आहे. अशा कर्तृत्वांना आप्पांचा खरं तर आज सन्मान होतो, आपल्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे. आणि विठ्ठलराव यांचं महसूल खात्यामध्ये त्यांनी कार्य केलं. आणि तलाठी म्हटलं, सरकार म्हटलं की शेतकऱ्यांचे संबंध येत असतात. आणि शेतकऱ्याचाच मुलगा जेव्हा त्या पदावर जातो, महसूल खातं असेल किंवा कुठल्याही सरकारी खात्यामध्ये अधिकारी म्हणून काम करतो, त्यावेळेस खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोठ्या अपेक्षा असतात. आणि निश्चितच विठ्ठलराव गुंजाळ यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यावेळेस जे काही आपल्या संबंधित तालुक्यातले सगळे जे त्यांच्या काळात तलाठी होते, त्यांनी खूप चांगल्या सेवा लोकांना दिल्या. आता खूप गोष्टी ऑनलाईन झाल्या, त्यावेळेस अनेक गोष्टींची खऱ्या अर्थाने तिथे अडचणी होत्या, परंतु शेतकऱ्यांना सर्व मदत त्यांनी आयुष्यभर केली. सरकार म्हणून रिटायर झाले. आणि आता परत आदरणीय लहानभाऊ गुंजाळ पाटील भाऊंच्या बरोबर ह्या आपल्या देवस्थानचं कार्य करतायत. देवस्थानचं कार्यसुद्धा खूप मोठं सामाजिक काम आहे. इतक्या चांगल्या सेवा, इतक्या कमी पैशामध्ये सेवा ह्या कुठेही मिळू शकत नाही. मग असे विठ्ठलराव गुंजाळ दिसताना एकदम ते कडकडीत दिसतात, त्यामुळे त्यांचं वय काही विचारलं नाही. ते असं एक नियम असं की कुणाचा पगार विचारून कुणाचं वय विचारू नये. आणि आपलं वय किती आहे शेवटी आपण ठरवायचं असतं. म्हणजे 60व्या वर्षी रूममध्ये जाऊ या तर तुम्ही म्हातारी झाले आणि आपणही आपल्याला वाटतं आपण म्हातारी झालो, असं काही नसतं मित्रांनो. एकाच तरीक्यात तसं काही फार वेळ नाही आजच्या हिशोबाने. त्यामुळे विठ्ठलराव त्यांच्यामध्ये असतात प्रचंड उत्साह. आदरणीय ताई पण त्यावेळेस मुलगा पण बोलेल आता बोला मी थांबा. आता आदरणीय लताताई आल्यापासून मुलगा आमचे फोटो खूप छान आहे.
किंवा त्यातलं काय आवडतं मला माहिती नाही, पण मला जे आवडतं ते असं आहे की आदरणीय लताताईंनी खांद्यावर हात ठेवला आणि हाताला हात दिले. हे आपल्याकडे ग्रामीण भागात फार कमी असतं. ते पुढं अंतर पुढे उभे असतात बिचाऱ्या महिला, पण इथे आपल्याला दिसतंय की आदरणीय ताईंनी त्यांना ज्या पद्धतीने आणि ते पाहिजे होतं ते सहजीवन आहे. शेवटी आपण थोडं आयुष्य एकत्र काढत असतो. त्या मॉडेल हसेलच्या कन्या आहेत, त्यामुळे कदाचित असेल, परंतु हे खरं गरज असते. काय असतं की पुरुष म्हणून आपण काम करतो आणि अजूनही महिलांना सन्मान देण्याचं आपल्याकडे संस्कृती रुजलेली नाही. आपण एकूणच धरतो की महिला आहे ते काम केलंच पाहिजे असं काही नाही ना मित्रांनो. आता आनंदराव त्याच्यावर कार्तिक प्रकाश असं मला वाटतं, कारण खूप बदललेलं आहे आणि आपण बदललं पाहिजे. जीवनात एकमेकांसाठी तेवढं त्यांनी कारण इतक्या झिजत असतात आपल्यासाठी. झिजणे हा शब्द योग्य आहे आणि त्यांना एक चांगलं बरोबरीचं स्थान देणं हे खऱ्या अर्थाने अत्यंत गरजेचं असतं आणि त्या दृष्टिकोनातून दोघांचंही स्वभाव अतिशय चांगला आहे. त्यांना खूप मोठं आयुष्य मिळवत आणि खूप चांगलं आनंददायी जीवनाबाई आरोग्यदायी असेल आयुष्य त्यांना लाभो अशी मी परमेश्वराची प्रार्थना करताना थांबतो. या अख्ख्या सोहळ्याच्या सत्कार मूर्ती विठ्ठलराव भाऊराव गुंजाळ तसेच सौ लता विठ्ठलराव गुंजाळ यांना माझ्याकडनं त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. त्यांचं येणारं आयुष्य हे सुखानं समाधानानं आणि निरोगी असं जावं ही या महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो. उमलणाऱ्या फुलांना जगाची फिकीर नसते, ते त्यांच्याच नादात उमलतात, फुलतात आणि बहरतात. तसंच आपलं आयुष्यसुद्धा यशाने फुलावं, सुखाने बहरावं आणि आनंदाने दरवळत राहावं हीच आमची निसर्गचरणी प्रार्थना. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय. तरुणांनी सगळ्यांनी काळजाने कान करून ऐका बरं. भोंगा वाजलाय, वाजलाय, वाजलाय. नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय, गाजलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय, वाजलाय. पोटा पाण्याची सोडून काम म्हणा जय 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 श्रीराम, जय श्रीराम. थांबरे, काय झालं तुला? जय श्रीराम. थांब, काय करतो तू? सुशिक्षित बेरोजगार बाप. काय करतो तू? भिकारी काम करतो. अरे का मग कामधंदे कर. राजकीय लोकांच्या नादी लागण्यात अर्थ आहे का? या पृथ्वी तलावर साहेब आदी मानवाला लागलेला अत्यंत महत्वाचा शोध म्हणजे अग्नीचा शोध होता ना. अन्न शिजवण्यासाठी, शिजवून ते खाण्यासाठी. दगडाला दगड घासला की ठुणक्या पडतात, आग लागते, वनवा पेटतो, जंगलच्या जंगल बेचिराग होतात. पण आज आपल्या समाजात राजकारण्यांना आणि धर्मपंडितांना लागलेला अत्यंत महत्वाचा शोध म्हणजे धर्मांधतेचा शोध आहे, जातीयतेचा शोध आहे. धर्माला धर्म घासला, जातीला जात घासली की ठिणक्या पडतात, आग लागते, वनवा पेटतो, मानवता जळून खाक होते. आणि या मानवतेच्या पेटलेल्या अग्नीवर पाहिजे तशी त्याची पोळी भाजून घेण्यास तो नेता मोकळा होतो. मग अलीकडे टोपी, पलीकडे टिळा, पलीकडे भगवा, पलीकडे निळा यांच्या मध्ये दाबल्या जातो माणुसकीचा गळा. हा माणुसकीचा गळा दाबल्या जाऊ नये असं वाटत असेल तर येणाऱ्या पिढ्यांमध्ये आपण तिरंगा पेरणं गरजेचं आहे. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय, वाजलाय. पोटा पाण्याची सोडून काम म्हणा जय 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 श्रीराम. घरी सीतेला उपवास, माय बापाले वनवास. घरची अयोध्या जळताना, घरची अयोध्या जळताना प्रश्न रामाला पडलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय, वाजलाय. नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय, गाजलाय. नेक तू बंदा अल्लाचा, कर जिहाद मानवतेचा. कोणता एक धर्म चुकीचा आहे का? एकाच धर्मावर टीका करणारा पाखंडी असतो. कबीरांनी त्या काळात सांगितलं, पाथर पूजे हरी मिले, तो मैं पूजू पहाड. घर की चाकी कोई ना पूजे, चाके पीस खाए संसार. दगड पुजल्याला देव भेटला असता तर मी पहाड पुजला असता हे सांगणारे कबीर फक्त हिंदू धर्मावर लिहितात का? भोग्यावर त्या काळात लिहून गेले कबीर. बघा मी कुठून शोधून काढलंय हे.
काकर पाथर चोरी के मस्जिद लई बनाए, काकर पाथर चोरी के मस्जिद लई बनाए, ताचड़ मुल्ला मांग दे क्या बहरा हुआ खुदाय. अल्लाह बहिरा झाला का? वरडायची गरज मी बोललो काय हे? कबीरांनी त्या काळात सांगितलं. म्हणून सगळे धर्म चुकीचे आहे, पण प्रत्येक धर्मात काहीतरी घेण्यासारखं आहे. जिहाद शब्दाचा अर्थ काय आहे माहिती आहे का? तुम्ही सगळं अभ्यासू लोक आहेत म्हणून सांगणं गरजेचं आहे. धर्म की रक्षा करने के लिए काटते छुटो जन्नत मिलेगी. सांगितलं जातं धर्म बढ़ाने के लिए तलवार लेके काटते छुटो. झाला आतंकवादी. मुसलमान या शब्दाचा अर्थ आहे मुसल्लसी इमान, ज्याचा इमान जिवंत आहे तो मुसलमान. सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातुहू. ईश्वर सगळ्यांचं कल्याण करो हे सांगणारा धर्म कधी आतंकवाद करू शकत नाही. परंतु दुर्दैव समाजाचं हे आहे की दंगली करणारी कधीच धर्मग्रंथ त्यांची वाचत नाहीत आणि धर्मग्रंथ वाचणारी लोक कधीच दंगलीमध्ये सहभागी होत नाहीत. हे दुर्दैव वास्तव समाजाचं आहे. नेक तू बंदा अल्लाचा कर जिहाद मानवतेचा, बुरसटलेल्या चाली तू जपतो, लोकशाहीच्या डोळ्यात खुपतो. बुरसटलेल्या चाली तू जपतो, लोकशाहीच्या डोळ्यात खुपतो. बाहेरून विषाचा पेला, बाहेरून विषाचा पेला, कट्टरपंथी आणि तुला पाजलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. आम्ही भीमाची लेकर तरी अशिक्षित आमची घर. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. पुस्तक किती आहेत घरात? संविधान वाचलं का नाही? पोरग काय करते? शाळेत नाही गेलं ते. तुम्ही मी बी शाळा शिकलो नाही हो. शिका, संघर्ष करा, संघटित व्हा. हा मंत्र देताना बाबासाहेबांनी सगळ्यात आधी शब्द वापरलाय शिका. अहो मध्यरात्री पुस्तकं वाचणाऱ्या बाबासाहेबांना एका मित्रानं प्रश्न विचारला, अख्खं जग झोपलं बाबासाहेब, तुम्ही कधी झोपाल? बाबासाहेब आंबेडकरांचं उत्तर होतं, अरे पिढ्यानं पिढ्या आमचा समाज झोपलेला होता, त्याला जागं काय करायचं असेल तर कुणीतरी जागलं पाहिजे रे. हे बाबासाहेब आंबेडकर कळले पाहिजेत. आम्ही भीमाची लेकर तरी अशिक्षित आमची घर, आम्ही आरक्षण उराशी जपले, गेलो विसरून आंबेडकर. आम्ही आरक्षण उराशी जपले, गेलो विसरून बॅरिस्टर. भीम डोक्यात घ्यायचा होता, भीम डोक्यात घ्यायचा होता, भीम डोक्यावर घेऊन नाचलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. नेता रयतेचा नाही रखुनी, सगळे एकाच माळी जेवण. तो पक्षप्रमुख माझा आहे. वा वा वा, अपडेट आहे राजकारणाबद्दल. याचे विचार माझे विचार. राजकारणी म्हटले खतरनाक. आमच्या गावात सरपंच पदासाठी उभा असतो सर उमेदवार, आणि त्याच्या गाडीवर भोंग्यात गाणं असते, तुमच्या राजाला साथ द्या, तुमच्या राजाला साथ द्या. म्हणजे तो राजा 90 मारणार आणि आपण प्रजा. अरे जगोबा, नेता म्हणजे रयतेचा सेवक असतो. यशवंतराव चव्हाण म्हणायचे, ज्या माणसाचा एक पाय सामान्य लोकांमध्ये आहे आणि दुसरा प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करतोय, तो खरा नेता असतो. नेत्याची व्याख्या, तुमच्या राजाला साथ द्या, दारू प्याला 50 द्या, त्याला चढण्याला 5 द्या. राजा फक्त एकच, छत्रपती शिवाजी महाराज. बाकी सगळी आपण प्रजा. नेता रयतेचा नाही रखुनी, सगळे एकाच माळी जेवणी. कधी पक्ष न तत्व बदलतील, याची देवाला नाही हमी.
कुंकू एकाच्या नावाचं माथी, कुंकू एकाच्या नावाचं माथी, गर्भ दुसऱ्याच्या नावाचा धरलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. राम भीमान अल्लाह हसतो, गावी एकाच ताटात बसतो. शेवट गावात खेड्यात जात धर्मामध्ये भांडणं नाही. कोल्हापूर माहिती आहे का तुम्हाला? कोल्हापूर, तिथं कोल्हापूर जवळ साहेब एक कुरुंदवाड नावाचं छोटस गाव आहे. त्या कुरुंदवाड गावामध्ये 5 अशा मशिदी आहेत, मशिदी ज्याच्यात गणपती बसवल्या जातो. 80% हिंदू लोक मोहरम सण साजरा करतात आणि हिंदू मुस्लिम बौद्ध मिळून बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतात. अख्ख्या देशानं उदाहरण घेण्यासारखं ते गाव आहे. गावात खेड्यात धर्माची इंटेन्सिटी नाही. मी ज्या गावात राहतो, माझ्या घरापुढे मुदस्सीर नावाचा मुसलमान समाजाचा माझ्या जिवलग मित्र आहे. पर्वत साहेब, माझ्या घरासमोर मुदस्सीर नावाचा मुसलमान समाजाचा माझा जिवलग मित्र आहे. सुशील दामोदर, सागर दामोदर हे बौद्ध समाजाचे मित्र आहेत. खंडू मातंग समाजाचा. आम्ही सगळे शाळेत एकमेकांचं बोट धरून गेलो, एकमेकाच्या डब्यात जेवलो, एकमेकाच्या ताटात जेवलो. आम्हाला कधी एकमेकांची भीती वाटली नाही. पण आज साहेब दिल्लीवरून आम्हाला कोणीतरी सांगतं की धर्म खतरे में है, धर्म खतरे में है. मग आम्हाला वाटते गावात मुसलमानांची संख्या वाढली का? काल कमी होती, आज जास्त झाले का? लोकशाही धोक्यात आलेली आहे. धोक्यात काहीच नाही. धोक्यात असते फक्त राजकीय लोकांची सत्ता. अरे वो मंदिर का प्रसाद भी खाता है, मस्जिद की खीर भी खाता है, वो भूखा है साहब, उसे मतलब कहाँ समझ में आता है. उपाशी माणसाचा भाकरीपेक्षा दुसरा खऱ्या अर्थानं धर्म नसतो. शेवटचं कडवं तुमच्या काळजात जाते की नाही बघा. राम भीमान अल्लाह हसतो, गावी एकाच ताटात बसतो. आमच्या भुकेला धर्मच नसतो, धर्म दिल्लीत खात्र्यात असतो. आमच्या भुकेला धर्मच नसतो, धर्म दिल्लीत खात्र्यात असतो. यांची येशीन फिरत्यात पोर. दंगलीत मारणारा नेत्याचा पोरगा असतो का? नाही दादा, जेवढे मला तरुण ऐकतायत ना, दंगलीत मारणारा नेत्याचा पोरगा नसतो बरं का. राम भीमान अल्लाह हसतो, गावी एकाच ताटात बसतो. आमच्या भुकेला धर्मच नसतो, धर्म दिल्लीत खात्र्यात असतो. यांची येशीन फिरत्यात पोर, यांची येशीन फिरत्यात पोर. आमच्या मढ्यावर धर्म भाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. विठ्ठल अप्पाचा आणि त्यांच्या सोबतीतील त्यांचा हा अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न होत आहे. त्यात त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जीवनातला एक अत्यंत आनंदाचा क्षण हा आहे. काही जीवनाचे टप्पे असतात. 12 वर्षापूर्वी आपण एक सत्कार त्यांचा केला होता की जे तलाठी म्हणून आणि नंतर सर्कल म्हणून प्रमोशन झाल्यानंतर रिटायरमेंट त्यांची झाली होती. आणि जवळजवळ 30-35 वर्ष महसूल विभागाच्या सेवा केल्यानंतरची ती रिटायरमेंट होती. आणि तो एक सोहळा होता. एकंदरी प्रवेश करीत असताना एक सोहळा केला जातोय. लवकर 4 वर्षांनी 75वी, त्यात सहस्रचंद्र दर्शन आहे आणि 100 वर्षाची होती त्याचा अंतर आहे आपण सगळे. खरंच आता आपण पाहतो की सगळ्यांच्या याच्यामध्ये 61 काय फार विषय राहिला, सांगू सुद्धा नाही. 61 एवढंच ते तर 75वी सुद्धा कारभारी पाटील उरले बसले. त्यांचे 81वी करायची, आपल्याला सहस्रचंद्र दर्शन करायचे. पटल बोलला म्हणजे 81 पर्यंत तर आपण धडधाकट राहू शकतो. याला विज्ञान कारणीभूत होते, औषध कारणीभूत होते, अनेक परिस्थिती बदलल्या ते कारणीभूत होते. परंतु हे टप्पे गेले कसे याला महत्व असतं.
विठ्ठलाप्पांनी तलाठी म्हणून काम केलं, सर्कल म्हणून काम केलं. महसूल विभागाचं सगळ्यात जास्त काळ मंत्री म्हणून मी राहिलो महाराष्ट्रातला. 6.5 वर्ष मंत्री महसूल खात्याचा होतो. आणि तलाठी तर बालपणापासून माहिती होत असतो. उतार आणायला जा म्हणून आपल्यालाच पिटाळीत असतं घरच्या माणसाने, कुठं काय. तेव्हा तलाठी सर्कल खूप जीवनाशी निगडीत असतात माणसांच्या. आपल्या सार्वजनिक जीवनात निगडीत असतं. तो वागतो कसा याच्यावर त्यांचं कौतुक होत असतं, हे नाकारता येणार. सगळे प्रकार असतात. काहीतरी म्हटलं जातं जे नाही तलाठी नाही, जे नाही तलाठी ते मंत्री साहेब आहे, तो लिखे तलाठी. असं सस्पेन्शन जर घेऊन ठेवलं ना तुमच्या उतार्यावर तर कार्यक्रम झाला तुमचा. पण असं न करता कायद्यानं व्यवस्थित न्याय देणारं काम करत जाणं हे अत्यंत महत्वाचं असतं. म्हणूनच कौतुक जे होत आहे आपल्या विभागात काम केलं सगळे कौतुक करतात. याचा अर्थ त्यांनी न्यायानं काम केलं असं म्हणलं तरी वावगं ठरत नाही. आणि म्हणून विठ्ठलाप्पांचं सहजलताताईंचं अनिष्टचिंतन आपण करतो. 71 वर्षामध्ये पदार्पण त्यांचं झालेलं आहे. एक कुटुंब म्हणून सुद्धा अत्यंत यशस्वी रीतीनं त्यांची वाटचाल आहे. सुख दुःखद आहे. मला त्यांच्या जीवनातले सगळे सुख दुःख माहिती असलेलं नाही आहे. अडचणी आल्या चालल्या शेवटी जीवन आहे. या जीवनामध्ये काय काय संकट ते सांगता येत नसते. या सगळ्या संकटांना तेही सामोरं गेलेले आहेत. आपल्याला धक्के बसत असतात तशा पद्धतीनं असतं. परंतु त्या उन्हामुळेच सावलीचं महत्व करत असतं असं म्हणलं तरी वावगं ठरत नाही. तरी मुलं आणि हे सर्वजण अत्यंत एक आपण जर पाहिलं तर वैभव आहे, वरुण आहे, हे तर अत्यंत यशस्वी रीतीने काम करतातच. परंतु नातवंड हे गोकुळासारखी स्थिती आहे आणि त्यांच्या जीवनात हीच आनंद पुढे राहावा ही अपेक्षा साहजिकपणे मी या निमित्तानं करतो. कारण जे अत्याच्यामध्ये निलेशचं मला कौतुक केलं पाहिजे. कार्यक्रम करायचा म्हटल्यावर काय काय करावं हे करायचं त्याचा सल्ला घेतला असावा. आणि त्यामुळेच कवी अनंत राऊत हे आपल्यामध्ये आलेले. तुमचं खूप स्वागत आहे. खरं सांगतो तुमचा भोंगा आम्हाला माहिती आहे, मित्र आम्हाला माहिती. मित्र बनण्यामध्ये मित्रासारखा ही कविता खूप महाराष्ट्राला गाजली. आणि तुम्ही पाहिलं असेल का भोंगा त्यांनी सांगितलं. भोंग्याची कविता आहे ना, भोंगा वाजला रे भोंगा वाजला. आम्ही राजकारण्यांनी किती सांगितलं तरी काही नाही, यांचं मता करता चाललंय, अमुक यांचं राजकारण व्हावंच लागतं असं कदाचित म्हणा. परंतु राजकारणाच्या बाहेर राहून वस्तुस्थिती सांगणं समाजाची आणि त्याला जागृत करणं एका मोठ्या भाषणापेक्षा सुंदर भोंगावाजदारी कविता एवढं सांगितलं. संत कबीरांचा एक दाखला त्यांनी दिला आणि तो म्हणतो की अरे तुम्ही देवाची प्रार्थना करता किंवा हे करता तेवढं आरडाओरडा करून काय करायची गरज आहे. तुमचा देव देव नाही आहे काय. 13व्या शतकात म्हणजे 700-800 वर्षापूर्वीच आहे. आता काही म्हणलं तर मोर्चे निघतील आपल्या गावात. आता सध्या सोय नाही कारण आम्हाला ती राजकारण मतं साकारायची. पण त्याचं एक पुढचं एक वाक्य तुम्ही आणखी ऍड करा त्याच्यामध्ये कबीरांचं. ते कबीर असं म्हणतात की काय एवढं मोठ्यानं वर रे तुझा देव बाहेर आहे का. पुढं कवी म्हणतात कि चिटी के पाव में घुंगूर बजे वो भी तेरा देव सुनता रे, तेरा भगवान सुनता रे. म्हणजे लुंगीच्या पायामध्ये घुंगूर बांधले आणि ते वाजले तरी परमेश्वराला आवाज जात असतो, तो ऐकत असतो. तुला ओरडायची काय गरज. तर आता आमचा ओरडाओरडापणा करता असतो, कशा करता असतो तुम्हीच सांगितलं. त्यामुळे मी काही फार बोलत नाही त्याच्यात. आणि देवाचा ह्या सगळ्याच्या पलीकडे येतो असं सांगतो. सगळ्याच्या पलीकडे त्या संप्रदायामध्ये गंडाद्वारा किंवा मंत्रतंत्र अंगारा होता काही नाही. आणि तो म्हणतो की मानव धर्म सर्वांना समानता, सगळ्या माणसांना एक मानणारा मानव धर्म हे वारकरी संप्रदाय सांगतो. सगळे संत सांगतात, आपले सगळे संत सगळ्या जाती धर्मातले सगळे संत जे वारकरी सांगतात. आणि तो खरा धर्म आहे, तो मानव धर्म आहे. म्हणजे पसायदार मानव धर्म सांगणार आहे. मानवतेचं जर आपल्याला चांगलं गीत करायचं ठरलं तर पसायदानाशिवाय दुसरं नाही. आणि आपल्याला सगळ्या जगाचा एकच देश झाला
तर राज्यघटना कशी असावी असं म्हणायचं ठरलं. कशी राज्यघटना करा तुम्ही, तर आपल्यासारखी राज्यघटना नाही. इतकं चांगलं आहे तुम्हाला खरं सांगतो. आता हे समजून घ्यायचा विषय. नाही तर अलीकडे काय झाले, आम्ही ते बऱ्याचशा बाबांना सांगतो का जरा असं बोला, म्हणजे आमचे जरा होतं. ही वस्तुस्थिती आहे आणि त्याची वाटचाल झाली पाहिजे. तुम्ही ती कविता म्हटली म्हणून हे बाकी बोलण्याची पाळी आली आहे. नाही तर आम्ही आमच्या आत्तावर बोलून निघून गेलो असतो. अत्यंत चांगला सुंदर कार्यक्रम केला. 75ची तयारी आताच सुरू करा असं वैभवला आणि मनोहरला सांगतो. तसं सण प्रदर्शन आहे ते, कारण एक आनंदाचा सोहळा आहे. काम करता असं एकत्र या आनंदानं व्यक्त करा, हे चांगलं आहे. आणि म्हणून मी आपल्या आप्पांच्या जीवनात आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जीवनात खूप आनंद राहावा, समाधान राहावं, ही वाटचाल होत जावी याकरता आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. मध्ये बाबांकडून अशा अनेक गोष्टी शिकता आल्या की कितीही संकट आले, कितीही मोठा प्रसंग समोर आल्यानंतर त्याला तोंड कसे द्यायचे आणि त्या प्रसंगातून बाहेर कसे पडायचे हे त्यांच्याकडून शिकता आले. लहानपणापासून एखादी गोष्ट पाहिजे म्हणून ती मागण्या अगोदर ती उपलब्ध करून देणारे बाबा आम्हा नातवंडांना भेटले. प्रत्येक घरात देव जाऊ शकत नाही म्हणून देवाने आई पाठवली. आमच्या कुटुंबात आईसोबत आजी सुद्धा पाठवली. ज्या आजीने तिच्या अंगाखांद्यावर खेळताना गोष्टी सांगितल्या असतील, संस्कारांचे धडे दिले असतील, त्या जोरावरती आम्ही आयुष्य जगू इतकी सुंदर शिदोरी बरोबर घेऊन जगत आहोत. तो झाला पाहिजे. त्यामुळे आम्ही त्यांचं अभिष्टचिंतन करण्याचे ठरवले आणि आज या गोष्टीला मूर्त स्वरूप आहे. इथे बसलेल्या प्रत्येक मुलाने आपल्या आई वडिलांचे अभिष्टचिंतन सोहळा साजरा केला पाहिजे, कारण त्याचा आनंद स्वतःच्या वाढदिवसापेक्षा खूप वेगळा असतो. आजी आजोबा स्वतःसाठी कधी जगले नाही, आमच्या आनंदात त्यांनी आनंद मानला. 2 दिवस घराच्या बाहेर गेले तर लवकर तुमच्या घराच्या काळजीपूर्वक घरी आले असते. आता उर्वरित त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी फिरावं, आनंद घ्यावा आणि स्वतःसाठी वेळ देऊन राहिलेले जीवन आनंदाने व्यतीत करावे आणि पुढच्या जन्मी आजी आजोबा म्हणून या दोघांच्या कुटुंबात जन्म देऊ अशी मी श्री खांडेश्वर चरणी खांडेश्वर देवस्थान ट्रस्टच्या सर्व विश्वस्त आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि 10 अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.